to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shruti. Happy birthday to you. हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा असणार आहे दीदीच्या बड्डेचा ब्लॉग. तर तुम्ही नक्की बघा हा सेलिब्रेशन आम्ही कसं केलं. काय म्हणण्यात आहे तुझं? व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. पुढच्या वर्षी असंच तुझ्या घरी बोलो सगळे युवा जेवायला. जेवायला. काय सुंदर दिसतेस ह्या ड्रेस तिचं असं नाही करायचं. हा वहिनी देत नाही म्हणून. परत 2 वर्ष करायचं नाही. त्या बोलतोस म्हणून म्हटलं आता मीच देणार परत मला बोलून नाही दाखवायचं मला की दिलंय आणि वहिनी मला प्रॉमिस केलं की त्या देणार आहे. परत वहिनीला सांगायचं नाही असं बाबानं केलं तसं हे तर तात्याचं नाहीच आहे. तात्याचा असून असू तू तात्याकडे घे. वहिनींना बोलून दाखवायचं नाही. डिंग डिंगी टेंग टेंग. गाथा बाय. गाथा गाथा बाय. गाथा बाय बाय. गाईज, तर तुम्ही आता बघितलंच असेल दंगा आमचा. तर दीदीचा बड्डे ॲक्च्युली आहे उद्या, बट हे लोक आजच जेवायला आलेले सगळे. आता जेवले आहेत मस्त की केक कापला ना, आता घरी चालले परत. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आणि ही आहे माही. ओवी सॉरी ओवी से हाय. हाय. जेवण कसं होतं? छान होतं. ओके. तर आम्ही आमच्या ग्रुपमध्ये ज्या पण व्यक्तीचा बड्डे असो, तर रात्री असं 12 वाजता एका छोटासा केक आणून आम्ही सेलिब्रेट करतो आणि त्यांना विशेष देतो. तर दीदीचा पण आम्ही तसाच सेलिब्रेट केला. गाईस 50 100 आणि किती पिऊ 200 500 आणि गाईस कुणाला पाहिजेत का आम्ही ऍड्रेस देतो तिथे या. पैसे घेऊन जावा. तर प्रशांत कॉर्नरच्या पिशवीमधून मी असं एक आणलेलं छोटंसं गिफ्ट. तर ती खूप वेळा बोलली पण मला की नको मला काय गिफ्ट, पण बड्डेच्या दिवशी कुणाला पण वाटतंच की गिफ्ट आपल्याला एक छोटंसं का होईना पण ते असावं. छोटंसं गिफ्ट तिला दिलं. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे आमच्या दीदीचा बड्डे आणि आम्ही चाललोय स्वामींच्या मंदिरात पाया पडायला. तुम्ही पण चला आमच्या सोबत मंदिरात. तिचा आहे बर्थडे. कमेंट्समध्ये हिला विश करा हॅपी बर्थडे. तर आम्ही रात्री तर सेलिब्रेट केलाच. आमच्या फॅमिली मेंबर्स आलेले जेवायला, मग त्यांनी केक आणलेला. आणि कोणी आणलेला? माझ्या फ्रेंड्सनी. हां, फ्रेंड्स लोकांनी पण हिचा केक आणलेला, मग तो पण कापला. आज बघू आम्ही दिवसभरात काय काय करू. तर गाईज, मला बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला दाखवायचं होतं की मी परत झाडं लावलेत. तर अशी छोटी छोटीशी झाडं लावलेत. तुळस लावलं आहे, परत हे बिस्कसचं प्लांट एक लावलं आहे. आणि गावावरून आता तुम्ही बघू शकता एक चवळीच्या शेंगा मी आणलेल्या सुकलेल्या, तर मी त्याही लावलेल्या आहेत. आता बघू त्या कशा येत आहेत की नाही. आली आहे थिओब्रोमाला केक घ्यायला. असंच म्हणलं कुठेतरी जाऊन या, तर विचार केला केक कापूया तिकडे जाऊन. बघू आता कोणता केक घेतो. तर गाईज, आम्ही आता आमच्या जवळच्या एका बीचवर आलेलो आहे उरणला. इथे खूप आत जायला लागतंय, खूप दगड आहे तिथे. ते क्रॉस करून 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 जायला लागतं, पण ठीकच आहे, चालायचंच तेवढं फोटोसाठी.
पाणी तर आहे थोडंफार, सनसेट पण ऑलमोस्ट होत आलं आता. गाईस केक कापायला बीचवर आलेलो आहे, ज्या बीचवर पाणी नाहीये त्या बीचवर. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे डिअर. मला नको तर त्या दिवशी तिचा होता उपवास, त्यामुळे ती काय केक खात नव्हती, त्यामुळे मीच केक तो खाल्ला आणि केक खरंच खूप छान होता. दीदीच्या बर्थडेला नुसते झोमॅटोचे पार्सल येत आहेत. सुरेंद्र दादानी केक पाठवलाय. थँक्यू दादा. नाईस. आणि खायला पण पाठवलंय आणि सगळ्यांना पाठवायचं होतं, प्रगती वहिनीला पण पाठवायचं होतं, पण मी म्हटलं की नका पाठवा. हे आहे पनीर बाउल राईस, हे स्वीट पटॅटो काहीतरी आहे, नूडल्स आहेत आणि हे पनीर बुना राईस आहे. तर आमच्याकडे वाढदिवस म्हणजे सगळेजण एकत्र येणं, केक कापणं, रात्री औक्षण करणं आणि वर्ष कितीही सरलं, वय कितीही वाढलं तरी प्रत्येकाच्या मनात वाढदिवसाबद्दल एक खास उत्सुकता असतेच. त्या एका दिवसासाठी तरी प्रत्येकाला वाटतं की आपण किती खास आहोत, आपल्यासाठी कुणीतरी थांबलं आहे, आपल्याला मनापासून शुभेच्छा देणारे कुणीतरी आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपला वाढदिवस सुंदर असावा, काहीतरी आठवणी त्यात भरलेल्या असाव्यात. कारण शेवटी वाढदिवस म्हणजे भेटवस्तू किंवा केक नाही, तर माणसांनी दिलेला एक आशीर्वाद, प्रेम आणि आयुष्यभर लक्षात राहणारा तो एक खास क्षण असतो. तर आम्ही दीदीचाही वाढदिवस तसाच साजरा केला, केक कापला, भरपूर शुभेच्छा दिल्या आणि खूप एन्जॉय केलं. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. तर गाईज आज आहे नेक्स्ट डे आणि काल तर तुम्ही बघितलंच असेल की कसं बड्डे सेलिब्रेट केला मी माझ्या दीदीचा. जास्त काय नाही, फक्त ती दिवसभर ऑफिसला सुट्टी घेतलेली तर घरीच होती, मग थोडं मंदिरात वगैरे गेलेलो, मग परत दुपारी असंच बाहेर फिरायला गेलेलो आणि रात्री ॲज युजल जेवण बाहेरून ऑर्डर करून खाल्लं आणि दादाने ऑर्डर केलेलं ॲक्च्युली आमच्यासाठी सरप्राईज म्हणून. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.